तर नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरण तुडुंब भरून वाहतायत आणि धरणातून पाण्याचा विसर्ग सुद्धा केला जातोय। आज 14 धरणांना पाण्याचा विसर्ग केला जातोय, तर 9 धरणं 100% भरली आहेत आणि 6 धरणातील पाणीसाठा 80%हून जास्त आहे। गंगापूर धरणातील पाण्याचा साठा 75% पर्यंत पोहोचलाय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नाशिक शहरासह जिल्हाभरात मागील 2 ते 3 दिवसापासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। गंगापूर धरणामधून काल सकाळपासून 603 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला होता। मात्र नाशिक शहरामध्ये जो पाऊस पडलेला होता त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। आता सध्या होळकर पुलापासून रामकुंडापर्यंत साधारणतः 1446 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग हा पुढच्या दिशेने म्हणजे जायकवाडीच्या दिशेने सुरू आहे। आपण आता रामकुंड परिसरामध्ये आहोत। रामकुंड परिसरातील जे रस्ते होते, जे पटांगण होतं ते देखील पाण्याखाली गेलेलं आहे। समोर सिद्ध पाताळेश्वर मंदिर आपल्याला बघायला मिळते। त्याच्या मागच्या बाजूला रस्ता आहे, त्याच्या तिकडे गांधी तलाव आहे। गांधी तलाव ओसंडून हे पाणी संपूर्ण रामकुंडामध्ये येत आहे। पुढच्या बाजूला जर बघितलं तर महाविद्यालयीन तरुण तरुणी फोटो सेशन करतायत, रील्स करतायत, स्वतःचा जीव धोक्यात घालता आहेत, परंतु त्यांना अटकाव हा कोणाकडनं केला जात नाहीये। ते स्वतःचाही जीव धोक्यात घालतायत आणि यंत्रणेलाही अशा वर्तनामुळे प्रचंड असा त्रास होतोय। सध्या पावसानं काही प्रमाणामध्ये विश्रांती घेतलेली आहे। श्रावणसळी नाशिक शहरामध्ये बरसत आहेत, त्यामुळे सध्या पावसाचा जोर कमी आहे, धरणातला विसर्ग कमी आहे। परंतु धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जर अशा स्वरूपाचा पावसाचा जोर वाढला तर गंगापूर धरणामधनं नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग हा वाढवला जाऊ शकतो। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सध्या नाशिक जिल्ह्यामधील एकूण 23 धरण प्रकल्पापैकी 9 धरणं ही तुडुंब भरलेली आहेत। जवळपास 6 ते 7 धरणं ही 80 ते 90% आसपास भरलेली आहे। त्यामुळे जसा जसा पावसाचा जोर वाढतोय तसा तसा पाण्याचा विसर्ग देखील केला जातोय। सध्या साधारणतः 14 धरण प्रकल्पामधनं पाण्याचा विसर्ग हा केला जातोय, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन केलं जात आहे। कॅमेरामन मयूर वारगेजीसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।